आणि असा गेला माझा 2026चा पहिला दिवस. हाय हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, हॅपी न्यू इयर. हे नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांसाठी सुख, समृद्धी आणि भरभराटीचं जाओ. तुमच्या आयुष्यात आरोग्य असो, मनाला शांती मिळो आणि प्रत्येक दिवस काहीतरी चांगलं घेऊन येऊ. जे स्वप्न मनात आहेत ते हळूहळू पूर्ण होऊन जात आणि जे दुःख आहेत ते मागे पडत. हे वर्ष तुमच्यासाठी स्माईल, समाधान आणि पॉझिटिव्हिटी घेऊन येत. या नवीन वर्षाची सुरुवात मस्त महाराजांच्या दर्शनाने केली. या दर्शनात एक वेगळा शांतपणा, विश्वास आणि सकारात्मक ऊर्जा मिळाली. मागचं वर्ष जसं गेलं तसं सगळं मागे ठेवून नव्या आशेने पुढे जाण्याची ताकद या दर्शनातून मिळाली. या नवीन वर्षात मी स्वतःला एक प्रॉमिस करते, जास्त रिअल राहायचं, जास्त कन्सिस्टंट राहायचं आणि तुम्हा सगळ्यांसोबत माझा रोजचा प्रवास शेअर करत राहायचा. आणि संध्याकाळी मस्त फिरायचा प्लॅन झाला होता. मग छान माझी फ्रेंड होती सोबत, ती बोलली चल आपण झुडिओमध्ये जाऊ. मग विंटरचं कलेक्शन आलं आहे खूप छान छान, तर तेच बघायसाठी गेलो आणि लिटरली एवढं भारी कलेक्शन होतं ना, खूपच छान. मग तिथं टाईमपास केला, थोडीफार खरेदी केली आणि खरेदीपेक्षा टाईमपासच जास्त केला. तो आम्ही झुडिओमध्ये गेल्यावर खरेदी कमी आणि टाईमपासच जास्त करतो. तुमचं पण असं होतं का? थोडा वेळ तिथेच टाईमपास केला, कपडे वगैरे बघितले आणि जे खरेदी करायचं होतं ते ट्राय वगैरे करून बघितले आणि मग नंतर पटपट शॉपिंग केली आणि नंतर मस्त संध्याकाळी असं डिनरचा प्लॅन झाला होता. मग डिनरला गेले आणि स्टार्टिंगला मस्त मसाला पापड बोलवलं होतं. नंतर स्टार्टरमध्ये छान ग्रेव्ही मंचुरियन बोलवले होते आणि या हॉटेलचे मंचुरियन एवढे भारी लागतात ना, खूपच. आणि नंतर मेन कोर्ससाठी वेळ होता, तोपर्यंत असे आमचे येडेचाळे चालू होते. त्याच्यानंतर मग मेन कोर्स वगैरे आला आणि मेन कोर्समध्ये छान पनीर लच्छेदार मागवलं होतं आणि मी फर्स्ट टाईम ट्राय केलं, पण लिटरली एवढी छान टेस्ट लागली ना, खूपच मस्त. नंतर मग जेवण वगैरे झालं आणि जेवण झालं, बिल वगैरे झालं आणि हे तर आपलं परमनंट ठरलेलंच असतं. आणि असा गेला माझा 2026चा पहिला दिवस. तुमचा कसा गेला मला ना